नमस्कार फ्रेंड्स, सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज करणार आहे मी मिसळ पाव। तर मिसळ करण्यासाठी मी इथे टोमॅटो चिरून घेत आहे आणि लांब लांब कांदा चिरून घेतलेला आहे, पुन्हा लसूण सोलून घेतलेला आहे आणि छोटे छोटे 4-5 अद्रकाचे तुकडे पण घेतलेला आहे। चला मग टोमॅटोचे छोटे छोटे काप करून घेते मी। आणि आता आपल्याला हे सर्व साहित्य कढईमध्ये मस्त तेल टाकून लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। चला तर मग आता मी पॅन ठेवते गॅसवरती। पॅन गरम झाल्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आहे। तेल टाकल्यानंतर आधी आपण हे कांदा तळून घेऊया। हे लांब लांब काप करून घेतलेला असा हे बघा। हे कांदा आता लाल झालेला आहे। कांदा लाल झाल्यानंतर आपल्याला थोडंसं मध्यभागी खोबऱ्याचे काप टाकायचे आहेत। हे सुकं खोबरं आहे, सुक्या खोबऱ्याचे काप टाकून थोडंसं वरतून तेलाची धार टाकायचं आहे, म्हणजे खोबरं पण छान तळेल। हे पहा असे। आता खोबरं पण लाल झाल्यानंतर हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे कांद्यासोबत। हे बघा आता दोन्ही पण लाल झालेलं आहे। तर आता याच्यात टाकायचं आहे आपणाला टोमॅटो। मोठे मोठे टोमॅटोचे पीस केलेले ते याच्यात टाकून घेऊया आणि आता हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स करून घेतलं की मग लसूण टाकायचं आहे, पुन्हा अद्रकाचे तुकडे टाकायचे आणि हे लाल होईपर्यंत तळून थंड व्हायला ठेवायचं आहे। इकडं मोडाच्या मटकीमध्ये पाणी टाकून थोडंसं हळद आणि मीठ टाकून उकडायला ठेवायचं आहे। हे उकडून घ्यायचं, पूर्ण पाणी जास्त टाकूनच उकडून घ्यायचं आहे। हे बघा अशा प्रकारे पाणीमध्ये जास्तच टाकायचं आहे। आता हे थंड झालेलं टोमॅटो कांद्याचं मिश्रण हे छान आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट करून घेऊया। हे थंड व्हायला बाजूला ठेवलेलं होतं, आता झालेलं आहे थंड। तर छान एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे, कारण मिसळला तर्री करण्यासाठी ही पेस्ट खूप उपयोगाचं आहे। हे बघा एकदम बारीक करून घेतलेला आहे मी। तर अशाच प्रकारे करून घ्या। चला मिसळचा रस्सा करायला आता मी कढईत तेल गरम केलेलं आहे, त्याच्यात टाकलेली आहे मोहरी आणि जिरे आणि याच्यात आता बारीक चिरलेला कांदा पण टाकलेला आहे। आता हा कांदा मस्त लाल होईपर्यंत थोडासा तळून घ्यायचा आहे। 4-5 कढीपत्त्याचे पानं पण टाकायचे आहेत आपल्याला। हे बघा आता कांदा थोडासा लाल झाल्यानंतर आपण हे कांदा टोमॅटोचं जे पेस्ट बनवलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे। आता कांदा टोमॅटोचं पेस्ट एकदम फोडणीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा अशा प्रकारे असं पेस्ट केलं की मस्त छान रस्सा होतो। हे बघा आपला तळलेला आहे। आता याच्यावरती टाकायची थोडीशी हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 2 चमचे काळा मसाला आणि मीठ। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे मसाला आणि लाल तिखट छान तळलं की याच्यात आपल्याला थोडंसं पाणी टाकून अजून थोडंसं हे मसाला शिजवून घ्यायचा आहे। एकदम तेल सुटेपर्यंत थोडंसं शिजवलं की खूप छान तरी येते नंतर। त्याच्यामुळं असं छान पाणी मिक्स करून थोडंसं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। हे पहा कलर किती सुंदर आलेला आहे। आता तेल सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण मोडाची मटकी जी शिजवून घेतलेली आहे ते टाकायची आहे। एकदम पाण्यासकट तशीच टाकायची। पाणी कमी पडलं तर आपण अजून नंतर टाकू शकता। हे पहा हा रस्सा कमी वाटतोय, त्याच्यामुळं आणखीन पाणी टाकायचं आहे आपल्याला। हे जास्त आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढंसं पाणी टाकून करून घेऊ शकता। हे बघा किती सुंदर तर्री आली आहे। आता आपला हे मिसळचा रस्सा तयार आहे। चला तर मग आता चला खायला घ्यायचं आहे आता आपल्याला मिसळ। हे पहा मिसळ किती सुंदर झालेली आहे। आधी थोडासा रस्सा टाकून घ्यायचा आहे, वरती फरसाण टाकायचं आहे, मग कांदा बारीक चिरलेला, कोथिंबीर आणि मोडाची मटकी पण टाकून घ्यायची थोडीशी उकडलेली आणि फरसाण टाकून कोथिंबीर टाकून मस्त वरती थोडंसं अजून तर्री टाकून घ्यायचं आहे। आता मिसळची रेसिपी कोणाला आवडली कमेंटमध्ये सांगा। बाय बाय।